8 दिवसात शाळेला कायमस्वरूपी शिक्षक द्या, अन्यथा शाळेच्या शिक्षकांवरती पालक करणार ठिय्या आंदोलन. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वाळकी खुर्द येथील 1ली ते 5वी पर्यंत असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्गात एकूण 81 विद्यार्थी संख्या असून देखील या ठिकाणी 2 शिक्षकांची नियुक्ती असताना गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून केवळ एकाच शिक्षकावर सर्व वर्ग सांभाळण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित होत असल्याने गावातील पालकांनी संबंधित विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून शिक्षकांची मागणी केली. तरीही शिक्षक मिळत नसल्याने संबंधित पालकांनी 8 दिवसात शिक्षकांची तात्काळ भरती करावी, अन्यथा जिल्हा परिषद नांदेड शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे पालकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मी आज या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, गेल्या ऑक्टोबर 2025 पासून जिल्हा परिषद शाळा वाळकी बुद्रुक या ठिकाणी त्यावेळेस माझ्या गावामध्ये 2 शिक्षक होते, परंतु त्याच्यामध्ये एका शिक्षकाने स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या शिक्षकाची त्या ठिकाणी लॉंग स्टेमध्ये बदली झाली. त्या बदलीच्या नंतर माझ्या गावामध्ये एका शिक्षकाची फक्त त्या ठिकाणी नियुक्ती झाली. तर ऑक्टोबर 2025 पासून माझ्या गावामध्ये शाळेमध्ये वर्ग आहे तर 1 ते 5, विद्यार्थी संख्या आहे 81. तेव्हापासून आजपर्यंत केवळ एका शिक्षकावर माझ्या गावची शाळा चालत आहे. याबाबत मी संबंधित शिक्षण विभागाशी वेळोवेळी फोनद्वारे व तोंडी सुद्धा मी 2 शिक्षकाची मागणी केलेली होती, परंतु त्यामध्ये अजून सुद्धा शिक्षण विभागाने लक्ष घातलेलं नाही आणि मला माझ्या शाळेला शिक्षक सुद्धा या ठिकाणी दिलेला नाही. मी काल परवा म्हणजेच 12/1/2026 ला शिक्षकाची मागणी अतिरिक्त शिक्षकाची मागणी केलेली आहे, परंतु त्यामध्ये इतर ठिकाणच्या लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा तुमचं गाव जे आहे वाळकी बुद्रुक हे आष्टी केंद्रामध्ये येत आहे आणि आष्टी केंद्राचे मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांनी आम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी शिक्षक देणं आम्हाला गरजेचं वाटते. एवढीच मी या ठिकाणी कळकळीची मागणी करतोय. 2 किंवा 3 दिवसामध्ये मला कायमस्वरूपी शिक्षक जर नाही मिळाला तर मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व माननीय जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे मी लेखी स्वरूपाची मागणी तर करणारच आहो, परंतु या 8 दिवसामध्ये मला जर कायमस्वरूपी शिक्षक नाही मिळाला तर आम्ही या ठिकाणी शालेय शिक्षण समितीची पूर्ण सदस्य, अध्यक्ष आणि पूर्ण टीम, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेमधील जे 81 विद्यार्थी आहेत त्या 81 विद्यार्थ्यांचे पालक त्या सर्वांना घेऊन आम्ही जिल्हा परिषद नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत. ही मी या ठिकाणी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी शासनाला, प्रशासनाला इशारा देत आहोत.